निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला अनुभव शेअर करायचा आता. हा, करता का आता? हो, आता टाइम आहे का तुम्हाला? हो, आहे बोला ना. हा ताई, मी कुठून बोलताय तुम्ही? हो, मी दुसरीतून बोलते. अरे वा, श्रीत ना. माझं वंदन आहे. हा हा हा, मला आता तुमचा अनुभव ऐकते. मी बरेच दिवसाला फोन करणार. हा, सांगू का? सांगा सांगा ना ताई. हा, मी 2017 पासून स्वामी सेवत आहे. हा हा ते मला असा अनुभव आला का मी पहिली म्हणजे स्वामी सेवेत नव्हते. हा. ते स्वामीच पहिल्यांदाच आमच्या घरात आले. त्याच्यानंतर अरे आम्ही वा. हो, आणि ते कसं झालं का माझ्या मिस्टरांचा जरा घसा दुखत होता ना. हा हा आम्ही खूप टेस्ट केल्या पण तो घसा काही राहत नव्हता. म्हणजे काहीच असा म्हणजे काहीच निघत नव्हतं. खूप टेस्ट केल्या. हा हा नंतर राहिला परत 2018 साली परत दुखायला लागला. अगो बाई. हो, आणि वर्षाने दुखायला लागला. परत मग आम्ही हे केलं, दवाखान्यात गेलो पण काही उपयोग नाही झाला. मग आम्ही हे केलं, मग लोक म्हणले बाहेरचं तरी पहा तुम्ही, नाही का असं बाहेरचं काय बरोबर. असं. हो हो. मग आम्ही बाहेर पाहिलं तर सांगितलं, आम्ही ते केलं. तर परत राहिला थोडे दिवस पण परत जास्त दुखायला लागला 2019 साली. अरे बापरे. मग हो, त्यांना काही गिळता पण येत नव्हतं, काहीच नव्हतं. खूप त्रास होत होता. नंतर ते एक दिवशी शेवटी म्हणले, मी नाही म्हटले, मी म्हणजे असं पाठवत नव्हतं, अरे काहीच अरे. नव्हतं. हो, काही निघतच नव्हतं. MRI झाले, सगळं झालं होतं आणि त्यात प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं होतं आम्हाला. त्याच्यानंतर मग मी असंच मग हे म्हणले, मी आता मला नाही असं वाटत का असं म्हणजे जगावं, नाही का असं काहीतरी अगो करू. बाई. हा हा, मग नंतर मग मला पण असं म्हणजे हे वाटलं ना. एक दिवशी त्यांच्या पुढे ते असे पूर्ण झोपले. म्हणले आता मी नाही आता हे करू शकत, मला नाही आता जगूच वाटत असं. मला पण वाटत मी देवपूजत होते. मग मी म्हणलं आता जर काय झालं तर मी तुम्हाला सगळ्या नदी सोडून देणार, मी काहीच करणार नाही म्हणजे असं, नाही का. हो, आणि मग त्या दिवशी मग मला आहे ना असं एक माझं बचत गट आहे. त्यात असं फाईल मध्ये मला एक हे मिळलं. मी एक लेख ठेवला होता. काय? तो बरोबर लेख असा एक, नाही का, सकाळ पेपरला ना एक मोठा लेख आलेला होता. आणि मी म्हटलं हे दुख नाही ना, हे यांचं असंच आहे, असं करंट बसल्यासारखं व्हायचं ना घशामध्ये. मी पुण्याला एका डॉक्टरकडे दाखवलं होतं मेंदूच्या. ते डॉक्टर म्हणले नाही, म्हणले वरती. मी ते वाचल्याच्या नंतर डॉक्टर पंचवागला म्हणजे आम्ही हे केलं, ते या म्हटले. मग ते म्हणले मोठं ऑपरेशन आहे डोक्याचं. हे जेव्हा मेंदूत 2 शिरा एकत्र येतात ना तेव्हा असं करंट बसल्यासारखं होतं. अरे बापरे. हा हा. आणि त्या शिरांमध्ये पॅकिंग घालावं लागते. मग ते ऑपरेशन आम्ही म्हणलं करू आम्ही, म्हटलं नाही का. मग आम्ही घरी आलो, ऑपरेशनची तारीख ठरवली. आणि तो आम्हाला स्वामी सेवेचं किंवा स्वामींचं काहीच माहित नव्हतं. पण 2 दिवस अगोदर ना ह्यांना झोपच येत नव्हती, म्हणजे नाही का टेन्शन डोक्याचं, एवढं मोठं ऑपरेशन व्हायचं. बरोबर. आणि एक दिवशी पहाटे त्यांनी मला उठवलं. म्हणलं काय हो, मला काय दुखायला लागले की काय परत? ते म्हणले माझं ना दुखाय नाही लागलं, पण आता माझ्या शेजारी स्वामी येऊन बसले होते. अगो बाई. तर आम्ही तर काही स्वामींचं आमच्याकडं म्हणजे काही नव्हतं. आम्ही स्वामी मंदिरात पणच म्हणजे मठात काही जात नव्हतो. तर मी काय म्हटले, तर ते म्हणले असं म्हणले का, ते फक्त माझ्या शेजारी म्हटले मला म्हणजे स्वामी समर्थ असं 2 वेळा म्हटले. आणि ते जागेच होते. पण म्हणले काय मला समजलंच नाही. आता आमच्या दोघांना समजलं नाही.
मग मी चाकणला एक माझी सून करते ना, स्वामी सेवक होती. हा. ग असं असं झालं, काय असेल ग. हम्म. तिने एका त्यांच्या मठाच्या ताईंना फोन केला. मग ते काय म्हणले, तुम्ही असं करा, स्वामींच्या मठात जाऊन तुम्ही ते रिपोर्ट जे आहेत ना, हम्म. म्हणून मग आम्ही ते नेले तिथं, स्वामींच्या तिथं ठेवले. तिथं त्यांना तीर्थ दिलं मी. हा. आणि म्हटले का एकदम ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे, नाही का, मी अक्कलकोटला येईल. हा. हा. हो. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं 2 दिवसात ऑपरेशन झालं. पण डॉक्टर काय म्हणले, ऑपरेशन झालं. ऑपरेशन खूप मोठं झालं त्यांचं. अरे बापरे. हो, डोक्याचं. हो. मग डॉक्टर म्हणले ते का ह्यांचं आहे ना, म्हणजे आपल्याला नाही का अशी चव कळती. हो हो हो. चव ह्यांना कळणार नाही, काय खातात काय नाही असं ते. अरे. हो. हा. तसं 2 दिवस झालं बरं का. पण 4थ्या दिवसापासून त्यांना चव कळायला लागली. अरे वा. हो. आणि मग 5व्या दिवशी आम्ही घरी आलो. इथं त्याला दीनानाथ मंगेशकरला ऑपरेशन झालं ते. हा. हा. आणि 5व्या दिवशी घरी आलो, पण काहीही त्रास नाही, काहीही त्रास नाही. बापरे. फक्त त्या ताईंनी बघा किती स्वामींची कृपा अगाध आहे ताई. आणि त्या ताईंनी सेवा दिलती. महामृत्युंजय मंत्र म्हणायला सांगितला होता मला. अच्छा. हा. दवाखान्यात जाताना उजवा पाय ठेवा आतमध्ये हा. आणि ते सेवा करा, तेवढी मी केली होती. हा. आणि नेल्याच्या नंतर ऑपरेशन बाहेर आल्याच्या नंतर तेवढं म्हणत राहा म्हणले. हा. 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 त्यांना 3:30ला नेलं आणि 9:30ला रात्रीच्या बाहेर आणलं होतं. एवढा वेळ होत ते हो, ऑपरेशन? हो, आतमध्येच होते ते. हा. हा. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला 5व्या दिवशी यांना सोडलं. 7व्या का 8व्या दिवशी ते कामाला जायला लागले. बापरे. हो. कमालच आहे. त्याच्यानंतर 14-15 दिवशी म्हणजे त्यांचे टाके काढले. म्हणजे आतापर्यंत काहीच नाही झालं. म्हणजे नाही आता काही टेन्शनच नाही ताई तुम्हाला. हो ना. पण ते काय झालं, ते झालं. पण आता अक्कलकोटला जायचं होतं ना आम्हाला. हा. हा. मग त्याच्यानंतर आम्ही घर बांधायला काढलं गावाला. मग त्याच्यामुळे ते राहिलं. मग लॉकडाऊन पडलं. मग जाताच नाही आलं. असं अरे. करता परत एक दिवस परत थोडंसं दुखलं. हा. मी म्हटलं आता मी स्वामींना म्हणले, मी तुम्हाला घरात नाही का मूर्ती आणून बसवेन. म्हणून असं झालं की काय, हा. मी अक्कलकोटला गेले, पण मूर्ती काय आणलीच नाही. हा. आणि मग मी सेवा चालू केली. फक्त 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे. मला काहीच स्वामी सेवेतलं म्हणजे काहीच माहित नव्हतं. बरोबर. हा. हा. आणि गेल्या वर्षी ना संक्रांतीच्या आदल्या दिवशी ना मी आता माझ्या घरात म्हणजे देवी आहे ना, काळूबाई आहे, अंबाबाई आहे. तर मी काय वाटायचं, स्वामी सेवेत आल्याच्या नंतर माझ्या देवांचा माघार राहील. हा. 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 म्हणून मग मी जरा अशी हे करत होते. पण मला म्हणजे मी 11 वेळा तारक मंत्र म्हणताना एक दिवस म्हणजे भोगीच्या दिवशी गेल्या वर्षी मी अशी तारक मंत्र म्हणत होते. 11 वेळा चालू झालं. मी माझ्या 11 वेळानंतर चालू झाल्याच्या नंतर मला आहे ना काहीतरी जाणवलं का माझ्या म्हणजे मला भीती वाटली. अरे बापरे. हा. 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 मला इतकी भीती वाटून आली का माझ्या शेजारी कोणतरी बसले. पण मी डोळे घट्ट मिटून घेतले तारक मंत्र म्हणताना. तर माझ्या शेजारी ना म्हणजे जे चौरंग ठेवला होता त्याच्यावर नित्य सेवा आणि हे होतं. तिथं माझ्या देवीच्या पुढं स्वामी बसलेले होते आणि ते हिरा साडीत होते. हो. आणि मग मला भीती वाटली होती पहिली, पण म्हणजे ते असे पूर्वेक तोंड करून बसले होते आणि असे शेजारी पाहत होते. असे दुसरे देव होते का तिथं. आणि मी 11 वेळा म्हणून झालं आणि मी घाबरले होते. आणि मग मी परत ते नाही का तिकडे फोन केला मी त्या केंद्रामध्ये. असं म्हणलं स्वामी बसले ते काय चुकले की काय माझं. नाही म्हणले, मनात होतं ना ते का माझ्या देवींचं केल्याच्या नंतर स्वामींचं केलं तर देवींचं राहील असं. हो हो हो. म्हणून त्यांनी रूप दाखवलं की माझ्यातच सगळं आहे. हो. आणि त्या ताईंनी पण मला असंच सांगितलं. त्याच्यानंतर मग मी स्वामींना मग गेल्या वर्षी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना बसवलं मी. अरे वा. हो. आता पण परत 2 महिन्यापूर्वी थोडंसं परत दुखलं होतं. मग काय सेवा घ्यायची. मग मी प्रदीप दादांकडे गेले होते आता 2 महिन्यापूर्वी. त्यांनी सेवा दिली. दादांची पण झाली. आणि आता सेवा चालू आहे माझी. काय सेवा दिली तुम्हाला? त्यांनी ना ह्याची आरोग्य सेवा दिलेली आहे. आरोग्य सेवा आहे. परत महामृत्यूंजय मंत्रावरती ना शिवनामावली 3 माळ, गायत्री मंत्राचे 3 माळ, महामृत्युंजय मंत्र आहे ना 3 माळ. हो. गुरुचरित्र पारायण 3 वेळा
अरे वा. 108 औदुंबर प्रदक्षिणा असं म्हणजे बरंच सांगितलेलं आहे. हा हा. मग ते काय त्यांना पण एवढं जमत नाही ना, म्हणजे ते आता 6:30ला येतात. मग मग थोडी मी निम्मी करते आणि ते निम्मी करतात. अरे वा, चांगलंय चांगलंय. आणि ते पण स्वामी सेवेत आहेत. हा म्हणजे आता आमचं म्हणजे स्वामी सेवेत हेच आता आमच्या दोघांचं करत चालू आहे. मला काय आता कंपनीत असल्यामुळे आता होत नाही जास्त त्यांना ना, म्हणजे आता आणि मणक्यामुळे बसता पण येत नाही, पण तरी पण करतात. म्हणजे कमाल आहे. 1-2 तास बसतात आणि सकाळचं पण स्वामींचं हे करूनच जातात. सगळी सेवा. हो, सगळी सेवा. दादांना मी म्हटलं, दादा म्हणलं परत दुखणार नाही ना हो, परत ऑपरेशन करायची वेळ येणार नाही ना. हा हा. मग तुम्हाला वाटतं का ताई तसं? म्हणलं नाही. ते म्हणले नाही, मग अजिबात होणार नाही काही. अरे वा, बघा. आणि आता व्यंकट स्तोत्र पण माझा 21 वेळा चालू आहे. आता 21 दिवस. हा. आता 15 दिवस झालेत. किती झाले आता? 15 दिवस झालेले आहे. हा हा. 21 दिवस सेवा आहे. हा अजून आहे 7-8 दिवस. हा. ती सेवा पण चालू आहे माझी. मस्त म्हणजे मस्त. मला ना खूप म्हणजे स्वामींचं मी अक्षरशः ताई मी मंदिरा शेजारून जात होते माझ्या नातवाला आणायला. हा. पण पाय सुद्धा पडत नव्हते स्वामींच्या कधी. स्वामींच्या पाया पडले नाही, पण स्वामी माझ्या घरात आले. आले बघा. आणि मी अनुभवते ना, आधी आपल्याला आपण करतो तेव्हा स्वामी येतात. खरंय, हे बरोबर बोललात तुम्ही. पण ते तसं नाही. स्वामींना वाटलं असेल हे माझ्या दारासमोरून जाते ते आता मी किती छान, किती छान ताई. मी शेअर करते ताई तुमचा अनुभव. हो, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.